नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा होस्ट अँड दोस्त जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूज डायरी. बघा, काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचं युद्ध कशा पद्धतीने चालू आहे, त्याचा इतिहास काय थोडक्यात आपण ते बघितला होता. तर या 4 दिवसामध्ये आपण सतत एक नाव ऐकतोय, ते म्हणजे हमास. म्हणजे हे हमासनी इस्रायलचं काय बिघडवलं आहे किंवा इस्रायलवरती का हमास अटॅक करत आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतो आहे. तर हमास ही संघटना डिसेंबर 1987मध्ये उदयाला आली. याचा इतिहास आपण बघणार आहोत. पण हे चालवतं आहे कोण, सध्या त्याचा मास्टरमाइंड कोण आहे याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. तर ही जी संघटना आहे, हमास ही आतंकवादी संघटना आहे. त्या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आता सध्या आहे, जो मास्टरमाइंड म्हणून ओळखला जातो, त्याचं नाव आहे मोहम्मद डिफ. मोहम्मद डिफ याला अजून एक नाव आहे, मिस्टर गेस्ट और द गेस्ट. मिस्टर गेस्ट किंवा द गेस्ट या नावाने सुद्धा या मोहम्मद डिफला ओळखलं जातं. हा इतका चाणाक्ष आहे की तो एका जागेवर दिवसभरात सुद्धा एका जागेवर राहत नाही. सकाळी एका ठिकाणी असतो, दुपारी एका ठिकाणी असतो, रात्र त्याची दुसऱ्या ठिकाणी निघते. अशा पद्धतीने हा एक मिस्टर गेस्ट आहे. तर याचा आजपर्यंत एकच फोटो जगासमोर आलेला आहे. हा कधीही बाहेर फिरत नाही, कारण तो आतंकवादी ग्लोबली टेररिस्ट म्हणून जाहीर झालेला आहे. आणि त्याला पटकन का ओळखलं जातं, तर त्याचा एक हात नाही, एक पाय नाही आणि एक डोळासुद्धा नाही आहे. आत्तापर्यंत त्याला 5 वेळा वेगवेगळ्या खुफिया एजन्सीने पकडलेलं होतं, पण तो त्याच्यातून निसटला. जसे आपण काल बघितलं, मोसाद नावाची इस्रायलची फार मोठी खुफिया एजन्सी आहे, जगातली 2 नंबरची खुफिया एजन्सी. जगातले प्रत्येक गोष्टी ज्या चालू आहेत त्याच्या घडामोडीचा अभ्यास करणारी ही एक जी खुफिया एजन्सी आहे मोसाद, त्याच्यासुद्धा तो हाताला लागला होता, पण त्याच्यातून सुद्धा तो निसटलेला आहे. हे 5 वेळा सापडलेलं असताना कधी त्याचा हात मोडला आहे, कधी त्याचा पाय गेला, तर आणि एक वेळा त्याचा डोळासुद्धा या चकमकीमध्ये गेलेला आहे. तर हा 5 वेळा सापडूनसुद्धा तो मेला नाही, पण त्याच्यासोबत त्याची पत्नी, त्याची मुलं मात्र या अटॅकमध्ये मेलेली आहेत. तर जर आता आपण बघितलं, हमास संघटनेमध्ये सध्याच्या घडीला जे हमास आतंकवादी संघटना आहे, त्या संघटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा रेस्पेक्टेड जर कोण असेल तर तो आहे मोहम्मद डिफ. मोहम्मद डिफने हा जबरदस्त प्लॅनर आहे. तो प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने करतो. तर 1960मध्ये या मोहम्मद डिफचा जन्म या गाझापट्टीमध्ये झाला, जिथे सध्या आपण नाव ऐकतो. आपण सध्या गाझापट्टी, वेस्ट बँक ही 2 नावं खूप चर्चेमध्ये आहेत. तर 1960मध्ये गाझापट्टी या ठिकाणी जन्म झाला. त्याचे वडीलसुद्धा जे आपली पॅलेस्टाईनवरती जो इस्रायलने कब्जा केला, ती जागा मिळवण्यासाठी या प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये त्याचे वडीलसुद्धा होते. आणि ह्याने 1996मध्ये हमास जॉईन केली. कुणी? मोहम्मद डिफ यांनी. 1987मध्ये तयार झालेल्या या संघटनेमध्ये तो 96मध्ये आला, 1996मध्ये. आणि त्यानंतर सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली, कारण तो एक बेस्ट प्लॅनर आहे आणि सध्या तो सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती हमासमध्ये म्हणून ओळखला जातो. तर 2021मध्ये त्याने एक ॲडो जारी केला होता. कोणासाठी? या इस्रायलवाल्या लोकांसाठी, की आम्ही आमची जमीन परत मिळवू. आणि त्याने त्यावेळेस त्या आयरन डोम सिस्टम चेक करण्यासाठी एकापाठोपाठ 150 मिसाईल्स या इस्रायलवरती डागले होते. त्यावेळी यांच्या लक्षात आलं की ही 90% ॲक्युरेसी पाळतं कोण? आयरन डोम सिस्टम, जे इस्रायलने डेव्हलप केलेलं आहे. पण समजा 150 जर त्याने मिसाईल टाकले, तर 15 मिसाईल मात्र सक्सेसफुली त्या इस्रायलवरती पडले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण इस्रायलला बऱ्यापैकी डॅमेज करू शकतो. 10% मिसाईल सक्सेस झाले तरी. म्हणून त्याने आत्ता घडीला या जे सध्या युद्ध सुरू झालं 7 ऑक्टोबरपासून, या युद्धामध्ये त्यांनी 5,000 ते 7,000 मिसाईल्स इस्रायलवरती टाकायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि तसं ते त्यावरती काम करताना आपल्याला दिसतं आहे. आणि त्यामुळं सगळ्या जगामध्ये सध्या एकच चालू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन. गाझापट्टीमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीमधून या मोहम्मद डिफ किंवा मिस्टर गेस्टनी शिक्षण घेतलं. पुढे तो शिकवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी शिकवत असताना त्यांनी नंतर हळूहळू आपली ओळख बदलली, जेव्हापासून त्यांनी हमास जॉईन केलं. आणि त्यानंतर तो कधीही जगासमोर आलेला नाही. जर फिलिस्टाईनचा अभ्यास केला आपण, तर त्या ठिकाणी एक ऑर्गनायझेशन होतं, PLO, फिलिस्टाईन लिबरलायझेशन ऑर्गनायझेशन. ही एक ऑर्गनायझेशन अशी होती जी सुरुवातीला फिलिस्टाईन स्वतंत्र झाला पाहिजे किंवा फिलिस्टाईनमधून ही इस्रायल लोकं आहेत ही गेली पाहिजे यासाठी लढायचे. तर या जी संघटना आहे कोणती? PLO. त्या PLOचा प्रमुख होता यासिर अराफत. तो यासिर अराफत, ज्याने ही PLOची सुरुवात केली. आणि आपलं इस्रायलची जागा पूर्णपणे आपल्याला मिळाली पाहिजे, पूर्ण पॅलेस्टाईनला ती जागा परत मिळाली पाहिजे, यासाठी याने भरपूर सुरुवातीपासून प्रयत्न केले. पण 1993ला, कधी? 1993ला एक समझोता झाला, त्याला ओस्लो ॲग्रीमेंट असं म्हणतात. यामध्ये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि हा यासिर अराफत यामध्ये चर्चा झाली आणि 1993ला पहिल्यांदा इस्रायलला पॅलेस्टाईनने मान्यता दिली. म्हणजे ओस्लो अकॉर्डचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 1948ला जरी इस्रायलने स्वतःला स्वतंत्र देश किंवा एक देश म्हणून घोषित केला असेल तरी 1993पर्यंत कधीही इस्रायलला पॅलेस्टाईनने मान्यता दिली नव्हती. पण आता मात्र या ॲग्रीमेंटनुसार ओस्लो ॲग्रीमेंटने इस्रायलला पॅलेस्टाईनने एक देश म्हणून मान्यता दिली. आणि त्यानंतर दुसरं एक असं ठरलं की गाझा आणि वेस्ट बँक आता बघा या ठिकाणी 2 ठिकाणं तुम्हाला लाल कलरमध्ये दिसत. ह्या गाझापट्टी आणि हा वेस्ट बँक, ह्या 2 ठिकाणी कोणाचं राज्य असेल? पॅलेस्टाईनचं राज्य असेल. आणि तेव्हापासून पॅलेस्टाईनचं सरकार त्या ठिकाणी आलं. पॅलेस्टाईनचं सरकार PA असं म्हणून ओळखलं जातं, म्हणजे पॅलेस्टाईन एजन्सी, किंवा त्याचं थोडक्यात त्या ठिकाणी ह्या 2 जी ठिकाणं आहेत गाझापट्टी आणि वेस्ट बँक, या ठिकाणी पॅलेस्टाईन लोक काय करतील? हे तयार करतील, आपलं सरकार चालवतील आणि आपलं कारभार व्यवस्थित चालू ठेवतील. आता आपण बघतोय की पॅलेस्टाईनने आपला गव्हर्नमेंट चालू केला किंवा ॲग्रीमेंट झाला 1993ला. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी झाल्या. म्हणजे PLO जे निर्मिती झाली त्याच्या अगोदर हे यासिर अराफत जे आहेत ते अटॅकिंग मोडमध्ये असायचे की आम्हाला आमची जमीन मिळाली पाहिजे. पण त्याच्या अगोदर म्हणजे 1993ला देश म्हणून मान्यता देण्याच्या अगोदर जेव्हा हमास कार्यरत होती तेव्हा हमास या संघटनेला सुद्धा या इस्रायलने मदत केलेली आहे. जसं अफगाणिस्तानमध्ये रशिया होता तेव्हा अमेरिकेने तालिबानला जागा दिली किंवा त्याला साहित्य पोहोचवलं. ओसामा बिनला त्यांनी सांगितलं की तू अशी संघटना निर्माण कर आणि त्याच्यामध्ये अटॅक कर. त्यानंतर तोच ओसामा बिन लादेन अँटी मुस्लिम आहात तुम्ही म्हणून अमेरिकेवरती अटॅक केला. तसंच या हमासला सुरुवातीला इस्रायलने मदत केली. पण शेवटी आता झालं काय? ही हमास संघटना इतकी पॉवरफुल झाली की त्यांनी इस्रायलवरती अटॅक केला. जसं रशियामध्ये गृहयुद्ध चालू असताना सिरियामध्ये गृहयुद्ध चालू असताना रशिया त्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी रशद अल्बशर नावाचा एक राष्ट्रपती होता, कोणाचा? सिरियाचा. त्याला मदत करण्यासाठी रशिया त्याचे मित्र असल्यामुळे ते गेले. पण परत अमेरिकेने त्या ठिकाणी बगदादी तयार केला जेणेकरून त्यांचंसुद्धा रिलेशन चांगलं राहणार नाही. पण हे सुद्धा लोक ज्या ठिकाणी अमेरिकेने आपलं आतंकवादी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संघटना परत अमेरिकेवरती फिरलेल्या आहेत. तसंच झालं की इस्रायलनी जी हमास संघटना 1993च्या अगोदर देश म्हणून मान्यता पॅलेस्टाईन देत नाही त्याच्या अगोदर जो हमासला असं सांगितलं होतं की तुम्ही काय करा, या PLOला अटॅक करा किंवा PLOला कमजोर करण्याचा प्रयत्न करा. पण त्यांनी तसं ते केलं आणि आता ते त्यांच्याच बाजूने आलेलं आहे. मग PLOच्या विरुद्ध हमास लढत राहिली. मग इस्रायलला टेन्शन आलं. कशामुळे इस्रायलने सपोर्ट केला? की इस्रायलच्या मान्यतेला कदाचित इतर लोक यासिर अराफतच्या सांगण्यावरून इस्रायल या देशाची मान्यता काढून घेतील म्हणून त्यांनी त्या PLOला अटॅक करण्यासाठी त्या हमास संघटनेला मदत केली. पण आता पुढे झालं काय? 2004मध्ये या यासिर अराफतचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहम्मद अब्बास नावाचा एक व्यक्ती होता, तो त्या ठिकाणी आला. पण तेवढी पॉवर किंवा तेवढी पर्सनॅलिटी त्याची अटॅकिंग नव्हती, त्यामुळे तो हळूहळू मागे पडत गेला आणि या ठिकाणी हमास संघटना मजबूत होत गेली. म्हणजे PLO 1993 पासून 2004पर्यंत त्या ठिकाणी कार्यरत होती. कुठे? गाझापट्टी या भागामध्ये. हे 2 जे लाल अक्षर आपल्याला दिसतात त्या गाझापट्टी आणि वेस्ट बँकमध्ये 2004पर्यंत हे होते. कारण त्या ठिकाणी यासिर अराफत जिवंत होते. पण ज्यावेळी 2004 नंतर यासिर अराफतचा मृत्यू झाला मात्र या ठिकाणी हमासने आपली ताकद दाखवलेली आहे. आणि 2006मध्ये इलेक्शन झाले. यासिर अराफत हा भारताचा खूप चांगला मित्र होता. त्यानंतर 2006मध्ये जेव्हा इलेक्शन झाले त्यामध्ये हमास विजयी झाली आणि आता 2006 पासून तिथे हमास या संघटनेची ताकद आहे किंवा ते सरकारमध्ये आहेत असं म्हटलं तरी चालेल. सगळी जे पॉवर आहेत त्या हमासकडे या दोन्ही ठिकाणचे आहेत. गाझापट्टी आणि वेस्ट बँक ही 2 ठिकाणे या ठिकाणी तुम्हाला दिसतात त्या लाल कलरमध्ये. या दोन्ही ठिकाणी कोणाची सत्ता आहे सध्या? हमास याची सत्ता आहे. बरं, ही वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत ते सगळ्यांनी या संघटनेला एक टेररिस्ट ग्रुप म्हणून जाहीर केलेलं आहे. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे गाझापट्टी आहे तरी काय. गाझापट्टी हा असा लांबीने फक्त 41 किलोमीटर अंतर आहे. किती? 41 किलोमीटर. आणि असा रुंद फक्त 10 किलोमीटरचं अंतर आहे. किती? 41 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद असलेल्या या छोट्याशा जागेमध्ये जवळजवळ
23 लाख लोक राहतात. किती? 23 लाख. जगातल्या सगळ्यात गर्दी असलेल्या ठिकाणच्या नावांमध्ये या गाझापट्टीचं सुद्धा नाव घेतलं जातं. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की मग ह्यांचा ही जी 23 लाख लोक आहेत त्याला बहुतेकडून मदतीवर ही लोक, जसे संयुक्त राष्ट्र म्हणा किंवा इतर देश त्यांना मदत करतात, अन्न असेल, पाणी असेल, तेल असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. पण याच्या ठिकाणी या गाझापट्टी जो एरिया आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या बाजूला गाझापट्टीच्या काय आहे? इजिप्त आहे. या बाजूला सगळा समुद्र आहे. इकडे जॉर्डन आहे, इकडे सीरिया आहे, इकडे लेबनान आहे. जी आपण काल बघितलं, लेबनानवरून जी हिजबुल्ला नावाची आतंकवादी संघटना आहे तीसुद्धा इस्रायलवरती अटॅक करते. ह्या सगळ्या देशांकडून या गाझापट्टी किंवा वेस्ट बँकमधल्या लोकांना मदत मिळत असते. पण होतं असं, आता इस्रायलने काय केलं आहे? त्यांची पाणी, लाईट, गॅस, तेल सर्व काही इस्रायलने थांबवून टाकलं. ह्याच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा कोणाची होती? इस्रायलची होती, गाझापट्टीची. पण आता ह्यांनीच स्वतः इस्रायलवरती अटॅक केल्यामुळे त्याला सिक्युरिटीसुद्धा मिळणार नाही. तर सगळीकडून या देशाला किंवा या गाझापट्टीचा जो एरिया आहे त्याला खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जेव्हा 6 डे वार झाला, कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली, 6 डे वारमध्ये बऱ्यापैकी जर आपण बघितलं नकाशामध्ये, जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं, हा बघा 6 डे वारचा नकाशा आहे. 6 डे वारमध्ये 1967ला जे 6 डे वार झालं त्या वारमध्ये ज्या ठिकाणी रेषा दिसत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या इस्रायलने सगळ्या या बाजूचे जे देश आहेत, ज्या ज्या देशांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, जॉर्डन असेल, सीरिया असेल, लेबनॉन असेल, या सगळ्या देशांचे सुद्धा काही भाग त्यांनी बळकावले होते. त्यामध्ये सुनाई पॅनिन्सुला हा सुद्धा इजिप्तचा एरिया होता. त्यामुळं आता बहुतेक वेळा होतं काय, या गाझापट्टीच्या भागाला इजिप्तकडून सुद्धा मदत मिळते. पण आता स्पष्ट सूचना त्यांनी दिलेली आहे कोणाला? इजिप्तला, की तुम्ही कोणत्याही पद्धतीने या गाझापट्टीच्या भागाला मदत करायचं नाही. कारण पहिल्याच तो इजिप्त मार खाल्लेला आहे कोणाकडून? या इस्रायलकडून. त्यामुळं आता तो त्या मदत करण्याची हिंमत त्या ठिकाणी तो करणार नाही. जर आपण बघितलं, बघा ही आतंकवादी संघटना, त्यानंतर हा याशिर अराफत, आणि आपण विचार करतोय की आतापर्यंत झालं काय? जी संघटना आहे त्यांची मोसाद तर त्याला शोधण्यामध्ये नक्कीच त्याला शोधून काढेल किंवा त्याचा ते काय सुराग लावायचा तो लावतील. पण इस्रायल डिफेन्स सिस्टम असं सांगतं की जे गाझापट्टीवरून ज्या तोडफोड करून सगळी फेन्सिंग वगैरे तोडून सीमेवरची जे गाझापट्टीतली हमासवाली लोक टेररिस्ट आतमध्ये घुसले होते त्यांच्या जवळजवळ 1500 डेड बॉडीज त्यांनी पकडलेल्या आहेत. किती? 1500 डेड बॉडीज त्यांनी पकडलेल्या आहेत. आणि यामध्ये बेंजामिन नेत्यानाहू जे त्यांचे पंतप्रधान आहे इस्रायलचे, त्यांनी असं सांगितलं आहे की शुरू उन्होंने किया है, खतम हम करेंगे, या स्टाईलमध्ये ते बोललेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत टोटल जर बघितलं तर 1665 लोकांचा, इस्रायल आणि पॅलेस्टाईन टोटल लोकांचा त्यांनी मृत्यू त्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर बेंजामिन नेत्यानाहू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनसुद्धा आला आणि नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करूनसुद्धा ही माहिती दिलेली आहे की आम्ही कधी पण कोणासोबत आहेत? इस्रायलसोबत आहेत. सध्या कसं आहे, जग 2 भागामध्ये डिवाईड झालं. कोण म्हणते इस्रायलचं बरोबर आहे, कोण म्हणते फिलिस्तीनचं बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आपला भारत कधीही आतंकवादच्या विरुद्ध आहे, हे नक्की. तर बघा आता रिझर्व्ह फोर्ससुद्धा त्यांनी ॲक्टिव्ह केलेली आहे. आता रिझर्व्ह फोर्स म्हणजे काय आहे? इस्रायलने रिझर्व्ह फोर्स ॲक्टिव्ह केली, जवळजवळ 4 लाख लोक. रिझर्व्ह फोर्स म्हणजे असे प्रत्येक लोक त्या ठिकाणी सैनिकाची ट्रेनिंग घेतात. मग नंतर ते कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, त्या आपापल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातात. पण अगोदर ते काय करतात? सैनिक बनण्याची ट्रेनिंग घेतात आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते मात्र परत युद्धामध्ये सामील होतात. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, जे नेफ्ताली बॅनट आहेत, जे माजी पंतप्रधान आहेत, ते सुद्धा युद्धामध्ये उतरलेले आहेत. आणि याच्या अगोदर योम किपर वारचं जेव्हा झालं 6 ते 25 ऑक्टोबर 1973मध्ये जे युद्ध झालं त्यामध्येच ही रिझर्व्ह फोर्स त्यांनी वापरली होती आणि त्यांनी आता मात्र परत ही फोर्स वापरायला सुरुवात केलेली आहे. आता जगाचा स्टँड काय? ऋषी सुनक जे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत, जे आपले जावई आहेत, आपले जावई म्हणजे भारताचे जावई आहेत, इन्फोसिसचे जे सुधा मूर्ती आहेत त्यांचे ते जावई आहेत, त्यांनीसुद्धा इस्रायलचं समर्थन केलेलं आहे. व्हाईट हाऊस अमेरिकेचं त्याच्यावरती इस्रायलचा झेंडा लावून त्यांनीसुद्धा त्यांचं समर्थन केलेलं आहे. पॅरिसचा आयफेल टॉवर असेल त्याच्यावरतीसुद्धा या ठिकाणी त्या इस्रायलचं समर्थन झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी वर्ल्ड कपची चर्चा कमी आणि या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे. धन्यवाद. तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.